नात्यांच्या गर्दीत तेच नेहमी एकटे असतात जे मनाने स्वच्छ असतात. स्वामी हेच म्हणतात की जेव्हा जेव्हा तुमचा चांगुलपणा पुढं येईल तेव्हा तुम्हाला नाती सोडून देतील. कारण तुम्ही मनाने स्वच्छ आहात, कुणाला काहीही मनात द्वैत भावना ठेवून बोलत नाही. लोकांना तोंडावर गोड बोललेलं ऐकायला आवडतं आणि त्याच्याच भोवती, गोड बोलणाऱ्या माणसाच्या भोवती सगळा गोतावळा जमतो. तुम्ही मनाने स्वच्छ आहात, जे आहे ते सरळ तोंडावर बोलता, त्यामुळं लोक तुम्हाला सोडून जातात. हरकत नाही, लोक सोडून गेली तरीही बेहत्तर, पण तुम्ही स्वतःचा खरेपणा, सच्चापणा सोडू नका. एक वेळ हीच तुमची ताकद बनेल. आज जरी कोणी जवळ नसलं तरी हरकत नाही, पण तुमचं मन सांगतंय की तुम्ही स्वच्छ मनाने आहात, तुम्ही नितळ आहात, तुमच्या मनात कुणाबद्दल काहीही नाही. कर्माचं तत्त्व फार वेगळं असतं बाळांनो, म्हणून कर्म करताना विचार करत जा. कारण ना कुणाचा आशीर्वाद वाया जातो, ना कुणाचा तळतळाट वाया जातो. म्हणून कर्म करताना विचारपूर्वक कर्म करा. कर्माचं जे फळ आहे ते याच आयुष्यात आपल्याला भोगायचं आहे, याच जन्मात भोगायचं आहे. पूर्वी म्हणायचे की आजोबांनी केलेले पाप, त्यांनी केलेली कर्म ती नातवाला भोगायला येतात, ती नातवाला फेडायला येतात. पण हे कलियुग आहे, यामध्ये या हाताने कर्म केलं तर दुसऱ्या हाताने फेडता येतं. म्हणून चांगलं कराल तर तुमच्या आयुष्यात चांगलंच होईल. कर्म चांगलं ठेवलं तर तुमच्या आयुष्यात चांगलंच घडेल. पण जर तुम्ही काही वाईट कर्म करत असाल तर ते तुम्हाला याच आयुष्यात, याच जन्मात फेडावं लागेल. म्हणून स्वामी म्हणतात, कर्माचं तत्त्व फार वेगळं असतं. कर्म करताना विचार करा. कुणाचा आशीर्वादही वाया जाणार नाही, कुणाचा तळतळाटही वाया जाणार नाही. श्री स्वामी समर्थ.